नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल, तुमच्या जवळ पैसा टिकत नसेल, आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होत असेल, तुम्ही पैसा तर चांगला कमवतात, नोकरीतून, व्यापारातून, महिन्याच्या सुरुवातीला घरात पैसा तर येतो, पण तो पैसा महिनाभर टिकत नाही, पुरत नाही. 5, 10, 15 तारीख आली की पैसा संपतो. मग पुन्हा पुढच्या पगाराची वाट बघावी लागते. आता भरपूर लोक विचार करतील की आमचा पगार नाही, आम्ही व्यापार करतो. तरी आपल्या घरात काही मूळ रक्कम आपण घर खर्चासाठी तर आणतच असतो ना. तर त्याच रक्कमेचा आपल्याला काही उपाय करायचा आहे, काही कामं करायचे आहे, जेणेकरून आपल्या घरात पैसा टिकायला लागेल, पैसा राहील, त्याची बचत होईल, बरकत होईल. यासाठी काही कामं, काही गोष्टी तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. नाहीतर तुमचाही पैसा पाण्यासारखाच वाहत राहील, पाण्यासारखाच खर्च होत राहील. त्याला थांबवणं गरजेचं आहे. मग कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने त्याला थांबवता येतं? मित्रांनो, जेव्हाही तुम्ही तुमच्या घरात तुमचा पगार झाला किंवा व्यापारातून पैसे आले, भरपूर लोकांच्या ऑनलाईन पैसे क्रेडिट होतात, तर हे पैसे आपण घर खर्चासाठी थोडेफार काढतो. नाही काढत असाल तर सवय लावा की तुम्हाला जेवढाही पैसा घर खर्चासाठी 5-10 हजार जेवढेही लागतात तेवढे काढायचे. आणि ते पैसे कोणत्याही तारखेला, महिन्याच्या सुरुवातीला घरी जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा ते पैसे सगळ्यात आधी देवघरात ठेवायचे, देवांसमोर ठेवायचे. हळद, कुंकू, अक्षत टाकून त्या पैशाचे पूजन करायचे. कारण हिंदू धर्मात पैशाला लक्ष्मी मानलं जातं आणि जी तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला मिळते ती लक्ष्मीच असते. म्हणून तिची पूजा करणं महत्त्वाचं असतं. देवघरात ठेवून त्या पैशांचे पूजन करा. त्यानंतर दिवसभर आणि रात्रभर ते पैसे तिथेच तुमच्या देवघरात राहू द्या. त्याला त्या दिवशी चुकूनही खर्च करू नका. त्यातला 1 रुपया सुद्धा खर्च करू नका, चुकून सुद्धा नका, कोणालाही देऊ नका. जे करायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून ते पैसे तिथून उचला. सगळ्यात आधी त्यातले 10 रुपये किंवा 20 रुपये किंवा 100 रुपये तुमच्यावर आहे, कमीत कमी 10 रुपये तरी, आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे तुम्ही तिजोरीत ठेवा. 10 रुपये ठेवले तरी चालतील. पगार जास्त असेल, पैसे जास्त असतील तर 100 रुपये, 500, 1000 तुमच्यावर आहे, पण कमीत कमी 10 रुपये त्यातले तुम्ही तिजोरीत एक डब्बा ठेवा किंवा काही ठेवा आणि त्यामध्ये ते पैसे लपवून ठेवा. 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये तुम्हाला जेवढे पडतील तेवढे दर महिन्याला हे करायचं आहे. हे का करायचं? कारण आपल्या घरातले सगळे पैसे संपले तरी ते पैसे संपायला नको आणि ते तिथेच कधीच खर्च नाही करायचे, ते जमवायचे, तिथेच ठेवायचे. तिजोरीत हळूहळू करून ते टाकायचे. 10, 5, 100, 200 तुम्हाला जेवढे पडतील तेवढे तुम्ही दर महिन्याला तिजोरीत ते पैसे ठेवायचे आहे. आणि मग बाकी पैसे तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करू शकतात. त्यातले 10-20 रुपये गरिबाला दान करा. कारण असं सांगितलं जातं की आपण 10-20 रुपये दान केले त्याचे कितीतरी पट आपल्याला परत मिळतं. आधी आपल्याला 10-20 रुपये किंवा 100 रुपये आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे आणि 10-20 रुपये किंवा 100 रुपये तुमच्यावर आहे, तुमचा पगार किती आहे, तुमची इच्छा किती आहे, त्यावर कोणत्याही गरिबाला 1-2 दिवसात तुम्ही ते दान करायचे आहे. काही खायचे गोष्टी घ्या, काही पदार्थ घ्या, फळं घ्या, बिस्किट घ्या आणि कोणत्याही गरीब व्यक्तीला, मुलाला, कोणालाही तुम्ही ते द्यायचे आहे दर महिन्याला. या 2 गोष्टी करायच्या आहे आणि देवघरासमोर ठेवायच्या आहे. हे करा. आता त्या तिजोरीत ठेवलेले पैसे कधीच खर्च नाही करायचे. हां, कधी खूप अडचण आली, खूप संकट आलं तेव्हा तुम्ही ते घेऊ शकता, ते आपलेच असतात, पण प्रयत्न करा की ते खर्च नाही झाले पाहिजे. अशा रीतीने बरकत होण्यासाठी, आपल्या घरात बरकत राहण्यासाठी ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. नक्की करा. ह्या करायला सुरुवात केली तर पैसा नक्की टिकेल, बरकत नक्की राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.